आजचा रविवार हा भारतीय क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे, कारण आज यूएई मध्ये भारत पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे। या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट रसिकांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली आहे। क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पारंपरिक स्पर्धक, पारंपरिक वैरी म्हणायला हरकत नाही असे भारत आणि पाकिस्तान आज पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत। पाकिस्तानने याआधी 12 तारखेला ओमान सोबत झालेल्या सामन्यामध्ये विजय मिळवलेला होता, तर भारताने देखील यूएई संघावर 9 गडी राखून विजय मिळवलेला होता आणि याच सामन्यासंदर्भात अधिक उत्सुकता आता लागून राहिलेली आहे। पाहूया। तर या सामन्यामध्ये गेम चेंजर नेमकं कोण ठरणार, अर्थात भारताकडून आणि पाकिस्तानकडून कोणकोणते खेळाडू गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे ते आपण पाहूया। यामध्ये पहिल्यांदा आपण पाहतोय जसप्रीत बुमराह। T20 मध्ये कामगिरी जर पाहायची झाली तर 71 मॅच त्याने खेळलेले आहेत आणि 90 विकेट्स त्याने मिळवलेले आहेत। त्याचबरोबर त्याचं बेस्ट जर आपण पाहायचं झालं तर 3-7 असं त्याचं बेस्ट आहे आणि इकॉनॉमी 6.27 ने त्याने विकेट्स घेतलेले आहेत। तर पाकिस्तान विरुद्धची जसप्रीत बुमराहची कामगिरी जर आपण पाहायची झाली तर एकूण 4 मॅच त्याने खेळलेले आहेत आणि जवळपास 5 विकेट त्याने मिळवल्या। त्याचं बेस्ट आहे 14 वर 3 विकेट्स आणि इकॉनॉमी राहिली आहे 5.42 इतकी। तर दुसरा गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे कुलदीप यादव। त्याची T20 मधील कामगिरी जर आपण पाहायची झाली तर एकूण 73 मॅचेस त्याने खेळलेले आहेत। त्यानं 41 विकेट्स या 73 मॅच मध्ये घेतलेल्या आहेत आणि त्याचं बेस्ट आहे 17 धावांवर 5 विकेट्स आणि इकॉनॉमी आहे 6.27 इतकी। तर वरुण चक्रवर्ती हा तिसरा भारताचा गेम चेंजर ठरू शकतो। त्याची T20 मधील कामगिरी जर पाहायची झाली तर 19 सामनेच त्यानं आतापर्यंत खेळलेले आहेत, मात्र या 19 सामन्यामध्ये 34 विकेट्स त्याने मिळवल्यात आणि त्याचं बेस्ट आहे 17 धावांमध्ये 5 विकेट्स आणि इकॉनॉमी त्याची राहिली आहे 6.87 इतकी। तर हार्दिक पांड्या भारताचा एक अष्टपैलू खेळाडू आणि महत्त्वाचा गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे। त्याची T20 ची कामगिरी जर आपण पाहायची झाली तर तब्बल 115 मॅचेस त्याने खेळलेले आहेत आणि या 115 मॅचेसमध्ये 1812 धावा त्याने केलेल्या आहेत। हार्दिक पांड्या हा एक भारतीय कर्णधारासाठी अत्यंत विश्वासू आणि तितकाच बळाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। त्यानं एकूण 94 विकेट्स देखील घेतलेल्या आहेत आणि त्याची इकॉनॉमी राहिलेली आहे 141.67 इतकी। तर अभिषेक शर्मा देखील आपण पाहतो आहोत। T20 कामगिरी त्याची आपण पाहणार आहोत। 18 मॅचेस त्याने केलेले आहेत आणि 565 रन्स या 18 मॅचेसमध्ये त्याने केलेले आहेत आणि 2 शतकं आणि 2 अर्धशतकं त्याने केलेली आहेत। त्याचा स्ट्राईक रेट आहे 193.49 इतका। तर हे काही खेळाडू आहेत जे भारतासाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे। त्यामध्ये प्रामुख्याने हार्दिक पांड्या असेल, त्याचबरोबर अभिषेक शर्मा हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सामन्याची उत्सुकता भारतीय खेळाडूंमध्ये, त्याचबरोबर भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये देखील तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। थेट अक्षय कुडकेलवार याच्याकडे आपण जाणार आहोत, आपले प्रतिनिधी। अक्षय, आज हाय व्होल्टेज सामना होणार आहे, कशा प्रकारे भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते? या सगळ्यात सागर आपण जर बघितलं तर संमिश्र प्रतिक्रिया सकाळपासूनच या सामन्यासंदर्भात ऐकायला मिळत आहेत। आपल्या सोबत काही क्रिकेट रसिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नेमकी त्यांच्यामध्ये हा जो भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना आहे त्या सगळ्या संदर्भात नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया आहे। तुम्हाला सांग की भारत पाकिस्तान हा जो सामना होतोय हा बघण्यात तू किती इच्छुक आहे आणि आज या सामन्यात काय झालं पाहिजे, काय अपेक्षा आहे? इच्छुक तर आहे, ऑलवेज इंडिया विन व्हायला पाहिजे आणि एक फुलफॉर्म ते झालेलं ते जम्मू काश्मीरमध्ये त्याच्या नाही पण व्हायला पाहिजे होतं, पण आता BCCIने ठरवलं आहे आणि तर मॅच बघावं लागेल आणि आपल्याला त्याला हरावाच लागेल। तुला काय वाटतं आजच्या मॅच संदर्भात तुझी काय प्रतिक्रिया आहे? या मॅच बघणार आहे का? आणि एकूण पुलवामाच्या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता भारत पाकिस्तान मॅच होते, मोठे वाद या मॅचला जुळून आहे, काय सांगशील? वाद बघ, आता वाद तर आहेच आणि त्यांच्याशी आपण किती पण बोलायला गेलं तर खरं तर मला तरी असं वाटतं की मॅच नाही झाल्या पाहिजेत, पण सगळ्याच गोष्टी ऑडियन्स आणि आपल्या या लोकांच्या हातात नसतात। जे आपला इंडिया या तर आपली जी हे आहेत ते डिसाईड करते पंतप्रधान की त्यांनी काय केलं पाहिजे आणि अगर मॅच झालीच तर आज मॅच होते, मॅच बघणार आहे का? आणि काय भारताकडनं काय अपेक्षा आहे भारतीय संघाकडनं? ती तर सांगायची गरज नाही की त्यांना असं हरवलं पाहिजे की परत त्यांनी आपल्याशी मॅच घ्यायचा विचार पण केला नाही पाहिजे आणि झालीच तर बट ऑब्वियसली सगळे आपले इंडियाचे प्लेयर बघणारच आहेत, इंडियन ऑडियन्स बघणारच आहेत। तू बघणार आहे मॅच आज? हो, मॅच बघणार आहे आज।
पण असा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की जसं BCCIने ठरवलं आहे की मॅच आज व्हायला पाहिजे आपली, तर ही मॅच जर आता झाली तर पुढे पण होणार काय? वर्ल्ड कप आहे पुढे, वर्ल्ड कप पण होणार काय? आणि जसे आपण बॉयकॉट करतोय आता, तसे आपण पाकिस्तानला जसे बॉयकॉट करते, तसे TCL, पेप्सी हे लोक पाकिस्तानला स्पॉन्सर करतात. ते पण आपल्याला बॉयकॉट करायला पाहिजे, कारण जसे स्पॉन्सरशिप त्यांच्याकडे पैसे जात आहेत ते पण नाही यायला पाहिजे. नक्की स्पॉन्सरशिप नाही व्हायला पाहिजे. तुझं या सगळ्या संदर्भात काय मत आहे? कारण पहलगाम हल्ला झाला होता, या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधले संबंध काहीसे कटू झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर आता ही भारत पाकिस्तान मॅच होते, तू बघणार आहेस? मॅच तर त्यांनी डिसाईड केलीच आहे. मे बी आपण बॉयकॉट करू शकतो न बघता. त्यांना पण कळेल की कमी व्ह्यूज झाल्यावर कसं काय, तर लोक काय किती सपोर्ट करतात, किती अपोज करतात. मे बी नाही बघितलं तरी बेटर. तुला असं वाटतं की मॅच व्हायला नव्हती पाहिजे? नाहीच व्हायला म्हणजे. हां, कारण की लेजन्स लीगमध्ये पण त्यांनी पण सेमीफायनल पण कॅन्सल केली, तर ती सोडू शकतात. तर मग आपण तर काहीच नाही. एशिया कप एवढा असा मोठी टुर्नामेंट पण नाही आहे की झालीच पाहिजे असं. एक वेळेस वर्ल्ड कप वगैरे तर ठीक आहे. आणि मे बी आज सकाळी एक पोस्ट पण वाचली की अमेरिकेने एक ऑलिम्पिक्स पण बॉयकॉट केला होता, त्यांच्या एका कधी इश्यू झाला होता तेव्हा. तर मग आपण पण एशिया कप अवॉइड करता आलो असतो. आपण बघतोय या सगळ्यात लोकांच्या या ज्या संमिश्र प्रतिक्रिया आहे, काही क्रिकेट प्रेमी आहे ते बघणार आहेत मॅच, आणि त्यांना अपेक्षा आहे की त्यांनी भारतीय संघाने दारुण पराभव पाकिस्तानचा दुबईच्या मैदानावरती केला पाहिजे. आणि काही जणांची अशी देखील इच्छा आहे की हा सामना व्हायला नव्हता पाहिजे, आणि सामना न बघून आपण दाखवून देऊ शकतो की पाकिस्तानसोबत जे सामने होत आहेत ते बघण्यात भारत इच्छुक नाही आहे. भारतातले अर्थातच क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी इच्छुक नाही आहेत. त्यामुळे नेमकं आज सामना बरोबर आहे. होतोय. मात्र अपेक्षा हीच करूया की जो वचपा सल भारतीयांच्या मनात आहे, तो वचपा क्रिकेटच्या मैदानात, क्रिकेटच्या युद्धात आज आपला संघ काढेल पाकिस्तानचा. नक्कीच अक्षय, धन्यवाद. त्यामुळे मोठी उत्सुकता भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये देखील पाहायला मिळते. काही प्रमाणात राजकारण रंगलेलं आहे या क्रिकेट सामन्यावरून, मात्र रसिकांमध्ये या सामन्याची उत्सुकता तितकीच महत्त्वाची आहे. धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर काही प्रमुख पाहुणे देखील आपल्यासोबत याच ठिकाणी जोडले गेलेले आहेत. भारतीय क्रिकेट संघाशी संबंधित हे पाहुणे सर्वजण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय की सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या, महिला क्रिकेट संघाच्या एक खेळाडू अनुजा पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर राजीव नायर सर देखील आपल्यासोबत आहेत. हे इंडियन क्रिकेट टीमचे मॅनेजर राहिलेले आहेत. त्याचबरोबर क्रिकेट समालोचक प्रसन्न संत हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मी सुरुवातीला जाणार आहे अनुजा पाटील आपल्याकडे. अनुजा, आपण पाहतोय की प्रचंड उत्सुकता आहे. भारत पाकिस्तान सामना म्हणजे अगदी रणसंग्राम ज्याप्रमाणे आपण सीमेवर पाहतो, तसाच हा रणसंग्राम कुठेतरी आता दुबईमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कशा प्रकारे उत्सुकता या सामन्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहताय? ऑब्विसली इंडिया पाकिस्तान ही एक खूप एक्साइटेड मॅच असते, आणि या मॅचसाठी भारतातून नाही तर पूर्ण वर्ल्ड क्रिकेट फॅन्स किंवा वर्ल्ड क्रिकेटर्स असतील ते सगळेच बघत असतात. त्याच्यामुळे या सामन्याला खूप उत्सुकता आहे. अनुजाजी, मी काहीच थांबवतो. मुख्यमंत्री फडणवीस बोलतायत, आपण थेट जाऊया. मला असं वाटतं की दोन्ही बाजूने केवळ राजकारण चाललेलं आहे. आम्ही काढलेला GR हा कुठेही OBCच्या हक्कांवर गदा आणणारा नाही. एकही नकली व्यक्ती हा OBC मध्ये समाविष्ट होणार नाही. नकलीचा अर्थ जो OBC नाही असा हा OBCत समाविष्ट होणार नाही, अशा प्रकारची काळजी त्या GR मध्ये घेतलेली आहे. आणि वडेट्टीवारांना तर बोलायचा अधिकारच नाही. याचं कारण OBC समाजाकरता जे काही केलंय ते आमच्या सरकारनेच केलंय. 2014 ते 2025 मध्ये जेवढे निर्णय OBC समाजाकरता झाले ते केवळ आमच्या सरकारने केले. OBCचं वेगळं मंत्रालय आणणारे आम्ही, OBC करता योजना तयार करणारे आम्ही, महाज्योती तयार करणारे आम्ही. या ठिकाणी तर विविध मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस बोलत होते. पुन्हा एकदा जाणार आहोत आपण पाहुण्यांकडे. अनुजाजी, आपला मुद्दा पूर्ण करा. अत्यंत उत्सुकता ही भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये आहे. तुमच्या मनात देखील तितकीच उत्सुकता 100% असणार आहे. ऑब्विसली इंडिया पाकिस्तान मॅच साठी सगळेच खूप एक्साइटेड आहेत, आणि याच्यासाठी संपूर्ण देशातून न म्हणता पूर्ण जगातील क्रिकेटर्स किंवा क्रिकेट फॅन्स खूप एक्साइटेड असतात इंडिया पाकिस्तान मॅच साठी. नक्कीच अनुजाजी, मात्र आजचा सामना किती महत्वाचा आहे, कारण
दुबईमध्ये हा सामना होतोय, भारत आणि पाकिस्तानात नव्हे, काही त्याला राजकीय कारणं आहेत, मात्र दुबईमध्ये हा सामना होत असताना आणि जुने आणि नवे असा एकंदरीत आपल्याला भारतीय क्रिकेट संघ पाहायला मिळतोय, त्यामुळे या क्रिकेट संघाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहताय? इंडिया पाकिस्तान मॅच ही कुठेही जरी होत असली तरी खूप एक्सायटेड आणि खूप इम्पॉर्टंट समजली जात आहे. आणि सध्या टीम मध्ये बघितलं तर यंगस्टर्स आणि सिनियर्सचं खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे आणि गेल्या 1-2 वर्षात खूप चांगलं कोऑर्डिनेट होतं टीम मध्ये आणि त्याचा रिझल्ट ही टीमला भेटतो. तर असं वाटतंय की यंगस्टर्सला सिनियर क्रिकेटचाही सपोर्ट मिळेल आणि अत्यंत सोप्या पद्धतीने किंवा इझिली आपण हा सामना जिंकू शकतो दुबईमध्ये. कारण दुबईमध्ये खेळलेला एक्सपिरियन्स यंगस्टर्सना सुद्धा आहे, कारण IPL किंवा काही सिरीज ही दुबईमध्ये झालेली आहेत, त्याच्यामुळे त्याचाही फायदा नक्कीच यंगस्टर्सला होईल आणि सिनियर क्रिकेटर्सचा एक्सपिरियन्सही त्यांना उपयोगाला येईल. अनुजाजी, आपण स्वतः खेळाडू आहात, आपण ड्रेसिंग रूमचा अनुभव पाहिलेला आहे. भारत पाकिस्तान हा सामना नेहमीच हाय व्होल्टेज म्हणून पाहिला जातो. या अशा हाय व्होल्टेज सामन्यांदरम्यान ड्रेसिंग रूम मध्ये काय वातावरण असतं, खेळाडूंच्या मनात काय भावना असतात? थोडं इंडिया पाकिस्तान मॅचला प्रेशर असतं, पण जे टीम सोबत सपोर्ट स्टाफ असेल किंवा मेंटॉर असतील तर ते खूप काम ठेवण्याचा प्रयत्न करत असतात आणि सोशल मीडिया असो किंवा जे काही अपेक्षा असतात फॅन्स कडून, तर त्याच्यापासून आम्हाला प्लेयर्सला जास्तीत जास्त म्हणजे दूर ठेवलं जातं आणि आपल्या प्रोसेसवर आणि आपल्या बेसिक गोष्टींवरती फोकस करायला सांगतात आणि त्या लेवलला प्लेयरलाही माहिती असतं की आपल्या टीम मध्ये काय रोल आहे आणि तो सेम रोल प्रत्येक ठिकाणी असू शकतो. त्याच्यामुळे प्लेयर्सलाही खूप काही अशा गोष्टींचा किंवा अशा गोष्ट प्रेशर मॅचेस सिच्युएशन मध्ये प्रेशर येत नाही जास्ती, असं मला वाटतं. पण तरी इंडिया पाकिस्तान मॅचला प्रेशरही असतं आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळत असल्यामुळे इंडियासाठी किंवा कंट्री रिप्रेझेंट करत असल्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन प्लेयर्स खेळतात, त्याच्यामुळे त्यांनाही प्रेशर फील होत नसेल. नक्कीच अनुजाजी, प्रसन्न संतस क्रिकेट समालोचक देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. 8 वाजता सामना सुरू होणार आहे सर, मात्र तत्पूर्वी या सामन्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. 7:30 वाजता साधारण टॉसला सुरुवात होईल. कशा प्रकारे तुम्ही या सामन्याकडे पाहताय आणि तुमच्या मनातील आत्ताची कॉमेंट्री काय आहे? नमस्कार सागर, तुम्ही जशी ओपनिंग केली तशीच ओपनिंग भारताने करावी अशीच अपेक्षा आहे. मग ती बॅटिंग असेल किंवा बॉलिंग असेल, तीच ऊर्जा तोच उत्साह बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये असायला पाहिजे. कारण बघा की भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की ज्याला आपण म्हणतो आउटसाइड नॉईज, भरपूर काही चर्चा होत असते. कारण क्रिकेटच्या बाहेरचं प्रेशर, जो दबाव असतो तो वेगळाच असतो आणि म्हणूनच आपण म्हणतो की प्रेशर ऑफ एक्सपेक्टेशन जे असतं. पण हे जे खेळाडू आहेत त्यांच्याशी जर तुम्ही बातचीत केली तर ते नेहमी सांगतात की हा सामना आम्ही एका नॉर्मल सामन्यासारखाच त्याला ट्रीट करतो आणि खास करून जर आपण भारतीय टीमचा फॉर्म जर पाहिला आणि जे T20 क्रिकेट टीम इंडिया खेळत आलेले आहेत, पहिला सामना तर अगदी सहज आपण जिंकला आणि तुम्ही मगाशी सांगत होता गेम चेंजर्स, त्या प्रत्येक फोटोमध्ये, त्या प्रत्येक ग्राफिकमध्ये 1 से 1 गेम चेंजर्स भारताकडे आहेत आणि ते सगळे गेम चेंजर्स जर असाच खेळ किंवा असंच क्रिकेट जर आज खेळले तर मग ते बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, कॅप्टन्सी असेल, सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये मला असं वाटतं की भारताने तो टिकमार्क मारलेला आहे आणि म्हणून गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व करणारा आजचा बर्थडे बॉय सूर्यकुमार यादव, सगळेच गेम चेंजर्स टीम इंडियाकडे. माझा प्रश्न हाच आहे प्रसन्न सर, की ज्या प्रकारे सर्वांसाठी, भारतीय रसिकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे स्वतः सूर्यकुमार यादवसाठी देखील हा दिवस तितकाच महत्त्वाचा आहे. सूर्यकुमारचा आज वाढदिवस आहे आणि संपूर्ण भारताला सूर्यकुमारकडून एका बर्थडे गिफ्टची, म्हणजे आपण त्याला बर्थडे गिफ्ट द्यायचं असतं, पण आज मात्र सूर्यकुमारकडून बर्थडे गिफ्टची अपेक्षा आहे. हो, मग आपण त्याला रिटर्न गिफ्ट असं म्हणूया. कारण रिटर्न गिफ्ट सूर्यकुमार यादव एक चांगलं देईल सगळ्याच फॅन्सना, सगळ्याच इंडियन क्रिकेट टीमच्या फॅन्सना. कारण बघा मागच्या मॅच मध्ये तितकी संधी मिळाली नाही फलंदाजीला, पहिल्या चेंडूवर त्याने षटकार मारला होता. पण ज्या प्रकारे भारतीय T20 इंटरनॅशनल टीमचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करतोय रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर, ते सगळे आकडे म्हणजे एक फलंदाज म्हणून आणि एक कर्णधार म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. जे खेळाडू आहेत ते खेळाडू पण सांगतात की ज्या प्रकारे सूर्यकुमार यादव नेतृत्व करतो संघाचं, वेगळे निर्णय त्याचे असतात आणि ज्याला आपण म्हणतो ना की अहेड ऑफ द गेम तो असतो, त्याला बरोबर माहिती असतं की आता काय होऊ शकतं, काय होणार आहे. त्या प्रकारे तो फलंदाजी क्रमामध्ये बदल करतो, गोलंदाजांमध्ये बदल करतो आणि आता तर शुभमन गिल व्हाईस कॅप्टन म्हणून ह्या टीम मध्ये आहे.
आणि एक चांगलं कॉम्बिनेशन ह्या टीमचं जमलेलं आहे. आणि म्हणूनच तर आपण T20 वर्ल्ड चॅम्पियन्स आहोत आणि एशिया कपचे डिफेंडिंग चॅम्पियन्स आहोत, गतविजेता आहोत. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रत्येक डिपार्टमेंट, जसं मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रॉंग आहे टीम आणि डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत आणि आजही फेवरेट्स नक्कीच आहेत, त्या पूर्ण एशिया कप मध्ये पण आणि आजच्या सामन्यामध्ये देखील. बरोबर आहे प्रसन्न सर. राजीव नायर सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. टीम इंडियाचे मॅनेजर ते राहिलेले आहेत. राजीव नायरजी, आपलं स्वागत. आपण पाहतोय की या संघामध्ये जुने आणि नवे अर्थात अनुभवी आणि नवीन चेहरे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे हा संघ बांधला गेलेला आहे आणि या संघाकडून आता भारताला या एशिया कप मध्ये काय अपेक्षा आहेत? हे भारताची टीम एकदम कम्प्लीट टीम आहे, बर. ह्याच्यात काही वाद नाही. आपला पल्ला भारी आहे ह्याच्यातही काही वाद नाही. मागच्या 17 T20 मॅच मध्ये भारताने फक्त 3 मॅच हारले आहे, 14 मॅचेस जिंकले आहे. आणि त्याच्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे यांच्या रिटायरमेंट नंतर ते आपली टीम मध्ये काही जास्त फेरबदल न करता आपल्याकडे बॅकअप टीम मेंबर्स असे फर्स्ट क्लास आहे. सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा ह्या दोघांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली आणि हार्दिक पांड्या हा परत भारताच्या टीम मध्ये आला T20 एक्सपर्ट म्हणून. शिवम दुबे यांनी मागच्या गेम मध्ये बॉलिंग करून आणखीन एक इंडियन टीमला एज दिली आहे. हे सर्व एकंदर बघून मला असं वाटून राहिलं की इंडिया विल हॅव ए केक वॉक असं म्हणण्याला काही हरकत नाही. नक्कीच नक्कीच. अनुजाजी, मी तुमच्याकडे येतोय. बरं पूर्ण करा सर. आमची बॉलिंग पण हा, हा, हा. आमच्या स्पिनर्स जे आहे कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती ते फार अनुभवी बॉलर्स आहे आणि त्यांच्या जे मागची कामगिरी आहे ते बघून मला काहीही चिंता नाहीये की हे पाकिस्तानच्या बॅट्समनला बॅकफुट मध्ये ठेवणार आणि इंडिया शुड हॅव ए वंडरफुल विन ओव्हर पाकिस्तान ऑन सूर्यकुमार बर्थडे. नक्कीच अनुजाजी, मी तुमच्याकडे येतोय. ज्या प्रकारे मगाशी उल्लेख केला की ड्रेसिंग रूमचं वातावरण काय असतं, मात्र आजचा सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी आहे. म्हणजे इतर संघासोबत खेळताना भारत नक्कीच मजबूत असेल, आजही तो तितकाच मजबूत आहे. मात्र समजा एखाद्या नवख्या खेळाडूवर जर प्रेशर असेल, नक्कीच कारण भारत पाकिस्तान सामना आहे, अशा वेळी या नवख्या खेळाडूच्या डोक्यातील जे प्रेशर आहे ते हटवण्यासाठी इतर संघातील खेळाडू त्याची कशी मदत करतात किंवा हे प्रेशर घालवण्यासाठी नेमकं काय केलं जातं ड्रेसिंग रूम मध्ये? अनुजाजी, आपला आवाज. ऑब्व्हियसली यंगस्टर्स जे असतात त्यांच्यावरती प्रेशरही असतं आणि काही यंगस्टर्स असतात ते एक्साइटेडही असतात. तर त्याच्यासाठी सिनियर प्लेयर्स असतात किंवा कोचिंग स्टाफ असतो, तर ते त्यांच्याशी बोलत राहतात आणि त्यांना काम ठेवण्याचा प्रयत्न करतात. बाहेरच्या गोष्टींचा किंवा बाहेरचे जे कमेंट्स असतात त्याचा परिणाम त्यांच्यावरती होऊ नये किंवा त्यांना त्याच्यापासून दूर कसं ठेवता येईल याच्यावरती ते काम करत असतात. कारण टेक्निकली तर सगळेजण म्हणजे त्या लेवलला खेळतात तर सगळेजण चांगलेच असतात किंवा सिच्युएशन जसे असेल तसं ते प्रेशर हँडल करू शकतील त्या पद्धतीने त्यांना मेंटली प्रिपेअर केलं जातं. नक्कीच. प्रसन्न सर, एक महत्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळी भारत पाकिस्तान सामना असतो त्यावेळी मैदान हे खचाखच भरलेलं असतं, जोरदार आवाज संपूर्ण स्टेडियममध्ये घुमत असतो, त्यामुळे प्रेक्षकांचंही तितकंच प्रेशर या खेळाडूंवर असतं. आणि आपण पाहतो की कधी कधी एखाद्या खेळाडूला प्रेक्षक नापसंत करत असतील तर कशा प्रकारे ते उत्तर देतात हे तुम्ही खूप जवळून अनुभवलेलं आहे. आणि भारत पाकिस्तान सामना या दरम्यान जे प्रेक्षक आहेत ते कसे असतात, आजवर पाहिलेल्या सामन्यांमध्ये हे तुम्हाला आजपर्यंत कशा प्रकारे पाहायला मिळालंय? तुम्ही म्हणालात तसं की हे जे फॅन्स असतात ना ते पूर्णपणे इन्व्हॉल्ड असतात. 2018चा जो एशिया कप झाला होता तेव्हा मी दुबईला होतो ती कॉमेंट्री करत असताना, आणि मला माहितीये की त्या भारत पाकिस्तान मॅचेसमध्ये ती इन्व्हॉल्वमेंट जी असते ना ती थोडी जास्त असते. पण तुम्ही कुठल्याही क्रिकेटपटूशी जर संवाद साधलात तर हे क्रिकेटपटू हे सांगतात की जेव्हा क्राऊड असतो किंवा जेव्हा फॅन्स किंवा जेव्हा हे दर्शक प्रेक्षक स्पेक्टेटर्स जेव्हा ग्राउंडवर येतात तेव्हा त्यांचा जो परफॉर्मन्स असतो किंवा प्रदर्शनाचा स्तर असतो तो ऑटोमॅटिकली उंचावला जातो. कारण कुठल्याही खेळाडूला एक मोठं जे स्टेज असतं, एक मोठा प्लॅटफॉर्म असतो, त्यावर परफॉर्म करायला नेहमीच आवडतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की असे जे प्रेशर सिच्युएशन्स असतात की जिकडे अपेक्षा जास्त आहे, जिकडे फॅन्स आहेत, फॅन्सची उपस्थिती जास्त आहे, ते सुद्धा हे जे क्रिकेटपटू आहेत ते एन्जॉय करतात. अर्थात जसं मगाशी आपण चर्चा करत होतो की हे प्रेशर थोडं वेगळं आहे.
पण ह्या क्रिकेटपटूंशी जर तुम्ही संवाद साधला तर ते तुम्हाला सांगतील की आम्ही ह्या प्रेशरला एन्जॉय करतो आणि खूप क्रिकेट हे सगळे क्रिकेटपटू खेळलेले आहेत. वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, वेगवेगळ्या टीम्सचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे हे प्रेशर त्यांना काही नवीन नाही. आणि जे सिनियर खेळाडू असतात, जे प्रशिक्षक असतात, जे टीम मॅनेजमेंट असतात, कॅप्टन असतात, ते सुद्धा या प्लेयर्सची तो एक्सपिरियन्स, तो अनुभव शेअर करत असतात. आणि मला असं वाटतं की हे सगळे प्लेयर्स जे आहेत हे प्रोफेशनल्स आहेत. त्यामुळे ह्या फॅन्सच्या उपस्थितीचा किंवा ह्या प्रेशरचा किंवा ह्या दबावाचा त्या खाली ते येणारे नाहीयेत. आणि मला असं वाटतं की ते आज बरोबर ह्या दबावाला हाताळतील आणि त्यांचा जो परफॉर्मन्स आहे, जे त्यांचं प्रदर्शन आहे, ते नक्कीच आज उंचावलं जाईल. नक्कीच प्रसन्न सर, ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. आता थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होणार आहे. 7:30 वाजता टॉस होईल, 8 वाजता मॅचला सुरुवात होईल. मात्र तत्पूर्वी या क्रिकेट स्टेडियम परिसरातील हे दृश्य, मोठी वाहनं आणि खास करून बहुतेक ही खेळाडूंची गाडी असावी, खेळाडूंची बस, यामधून खेळाडू हे आता क्रिकेट स्टेडियमवर दाखल होत असतील किंवा इतर कुठले जे महत्त्वाचे घटक आहेत या मॅचशी संबंधित ते सर्वजण या ठिकाणी दाखल होत असतील. मात्र हा संपूर्ण परिसर देखील खचाखच भरलेला आहे. मोठी गर्दी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राजीव सर, मी तुमच्याकडे येतोय. सूर्यकुमार यादवची टीम जसं आपण म्हणालात की अगदी मजबूत आहे, मात्र नवीन खेळाडू आणि जुने खेळाडू अशी जी सांगड आपल्याला या टीममध्ये पाहायला मिळते. पाकिस्तान विरोधात ही सांगड, ही आपली टीम या रणसंग्रामामध्ये खरी उतरेल? एकदम व्यवस्थित ही टीम, मी तुम्हाला सांगितलं, कम्प्लीट टीम आहे, बॅलन्स्ड टीम आहे. जसप्रीत बुमराह हा पायलट आहे फास्ट बॉलिंगचा आणि तुमच्याकडे जे स्पिनर्स दोन्ही आहे त्यांनी कामगिरी दाखवली आहे. त्यांचा एक्सपिरियन्स इतका मोठा आहे. त्यांच्या समोर पाकिस्तानची जी बॅटिंग आहे ते मी आता इतकं सांगू शकतो की ते ब्रिटेल आहे. त्यांनी ह्या बॉलिंगच्या विरुद्ध काही महत्वपूर्ण काम कधी केलं नाहीये मागच्या 2-3 वर्षात. मागच्या वेळेला जेव्हा न्यूयॉर्कला जसप्रीत बुमराहनी 3 for 14 घेऊन त्यांना चटकवली, त्याच्या आधीही आपण त्यांना हरवलं. म्हणून मला खूप जास्त कॉन्फिडन्स आहे. एक्सेप्ट की हा क्रिकेट आहे, ग्लोरियस अनसर्टन्टी आहे, तेव्हापर्यंत मी ऍक्सेप्ट करायला तेव्हा तयार आहे. पण ओव्हरऑल ही टीम खूपच सुरेख आहे आणि त्यांची बॅटिंग इतकी स्ट्रॉंग आहे. मिडल ऑर्डर पहा, इवन लोअर ऑर्डर बॅटिंग मध्येही पण आपली टीम फर्स्ट क्लास आहे. आणि हे 20 ओव्हरचा जो खेळ आहे ते टॉप ऑर्डर 3-4 बॅट्समन संपून घेतात अनलेस. आणि ही जे पिचेस आहे, पिचेस पण T20 साठी बॅटिंग पॅराडाईज असते, म्हणून आपला पलडा व्यवस्थित आहे. आणि पाकिस्तानची जी बॅटिंग आहे ते पण थोडी ब्रिटेल आहे, कारण त्याच्या जे कप्तान आणि ओपनर्स त्यांनी काही जास्त रन केले नाहीये आणि त्यांना ह्या टूरवर काही जास्त ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली. आणि इंडियन टीमला खूप जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यामुळे मला असं वाटतं की इंडियन टीमचा हा पलडा कंटिन्युअसली भारी आहे आणि आपल्याला नक्की विजय मिळण्याची पूर्ण आशा आहे. नक्कीच अनुजाजी, एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघावा लागेल की संध्याकाळी 8 वाजता मॅच सुरू होते आहे. या ठिकाणी धुकं पडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. अर्थात दुबईचं वातावरण काय आहे हे तिथं आपल्याला स्पष्ट होईल. मात्र अशा वेळी ज्यावेळी धुकं पडतं पिचवर किंवा ग्राउंडवर, त्यावेळी काय परिणाम होतो? ड्यू फॅक्टर तर खूप इम्पॉर्टंट आहे मॅचच्या रिझल्टसाठी. कारण फर्स्ट बॉलिंग असेल तर थोडं ड्यू असेल मे बी, आणि नंतर ते वाढत जाईल कारण त्याच्यामध्ये बॉलरला ग्रिप नाही होणार नंतर जर आपली सेकंड बॉलिंग असेल तर आणि नंतर बॅटवरही बॉल येतो सेकंड बॅटिंगला. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ड्यू फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर चेस करत असतील तर ते टार्गेट ही आपल्याला इझी राहील. अर्थात अनुजाजी, आपल्यासोबत प्रदीप मेनन सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. पिच क्युरेटर ते आहेत आणि वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी देखील त्यांनी बनवली आहे. आज दुबईमधून ते प्रत्यक्ष सामना देखील पाहणार आहेत. मेनन सर, आपलं स्वागत. जसं अनुजा यांनी सांगितलं की धुक्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो. अशा वेळी भारतानं टॉस जिंकला आणि पहिली बॅटिंग घेतली किंवा पहिली बॉलिंग घेतली, यापैकी काय अपेक्षित आहे? जर आपण टॉस जिंकला तर पहिली बॅटिंग की बॉलिंग? नमस्कार. आज ते सामना आहे आमचे इंडिया आणि पाकिस्तानचं. ते आमची जो टीम आहे मुंबई इंडियन टीम खूप स्ट्रॉंग आहे अगेन्स्ट पाकिस्तान. आणि टॉस जिंकलं या हारलं काय फरक होणार नाही आम्हाला.
आम्ही पहिली बॅटिंग करू तर आम्ही 175 प्लस बॅटिंग करणार आहे आणि रन्स करणार आहे आणि ये विकेटला 160 इज द मॅक्सिमम रन्स वे यू कॅन गेट आणि ते विकेट आहे तर ते फ्लॅट विकेट आहे. सेकंड थिंग, इफ इंडिया chase this, it will be easy to chase. If we win the toss, we have to chase it. तर सिम्पल आहे. इथे दुबईला काय पिचचं काय म्हणजे ना हिअर अँड देअर नाही आहे. इथे खुल्लं ते माहीत आहे की आम्हाला फुल ऑफ रन्स आहे, पाटा विकेट आहे आणि छान बॉलर जसं सांगितलं आमचे एक मित्र दॅट बुमरा इज अ स्टार वे ही कॅन बॉल 4 overs अँड ही कॅन मेक इंडिया विन. बिकॉज अदर बॉलर्स ऑल्सो वी हॅव लाईक काय सांगतात तुम्ही ते कुलदीप आहे, आमचे ते वरुण आहे. पण पाकिस्तान ऑल्सो दे आर गुड बॅटिंग, दे हॅव टू गुड बॅट्समॅन हू कॅन, वी हॅव टू कंट्रोल दॅम इन अ बेटर वे. आणि खूप इथे जे गरमी आहे 42 टेम्परेचर आहे आणि एव्हरीबडी इज फॉर इंडिया इंडिया अँड इंडिया. अर्थात त्या सामना आणि त्या खेळपट्टीवर जे वातावरण असेल ते तितकंच उत्सुकतेनं भरलेलं असेल. मात्र मेनन सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा सामना भारतातही होत नाहीये किंवा पाकिस्तानातही होत नाहीये. हा सामना दुबईमध्ये होतोय आणि सामना होतोय भारत पाकिस्तानमध्ये. अशा वेळी दुबईमध्ये स्टेडियमवरील खेळपट्टी बनवण्याचा निर्णय हा कोण घेतं आणि कशा प्रकारे ही खेळपट्टी बनवली जाते? कारण दुबईमध्ये सामना होतोय मात्र सामना आहे भारत पाकिस्तानचा. इथे एक फॉरेनर आहे, ते ICC अपॉइंटेड आहे आणि ते स्वतः ते पिचचे ध्यान ठेवतोय. इट इज लाईक अ न्यूट्रल क्रिएटर, नॉट पाकिस्तान मॅन, नॉट इंडिया मॅन. बर. आणि ते गोरो आहे, ऑस्ट्रेलियन आहे आणि ही कम्स देअर अँड ही प्रिपेअर द विकेट. तर काय असं काय इयर अँड देअर नाही आहे. अँड ही आणि ते विकेट आहे ना एकदम फ्लॅट विकेट ते बनत आहे. बिकॉज इथेचे जे सॉईल आहे आणि इथेचे जे टेम्परेचर आहे आणि ते लोक आहे, दे वॉन्ट रन्स. छक्के आणि चौकेचे स्वागत करतात. इथे विकेटचे स्वागत बहुत कम करतात. नक्कीच मेनन सर, दरम्यान काही फॅन्सच्या प्रतिक्रिया आपल्यासमोर आलेल्या आहेत. त्या फॅन्सच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण पाहूया. सेम है ना, इस बार सेम है. तो आप बोल रहे हो कि बाबर को होना चाहिए ना टीम में, थोड़ा मजा. बाबर और रिजवान दोनों को होना चाहिए, तभी एकदम टफ रहेगा मैच, अच्छा रहेगा देखने के लिए. अच्छा, आप लोग पूरे पोशाक में आए, प्रदेश का एक बार जो अपना जोश तो दिखा दीजिए कितना हाई रहने वाला है आप लोगों का. इंडिया आ गया. तर हा उत्साह आपण पाहतो आहोत दुबईमध्ये. आता भारतीय संघाचे त्याचबरोबर पाकिस्तानच्या संघाचे चाहते हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. मोठा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. अनुजा पाटील, मी तुमच्याकडे येतोय. अनुजाजी, आपण पाहतोय की कशा प्रकारे हा उत्साह भारतीय संघाच्या चाहत्यांमध्ये आहे. चाहते आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. हा उत्साह भारतीय खेळाडूंसाठी किती महत्त्वाचा असतो? फॅन्सचा तर उत्साह खूप महत्वाचा आहे, कारण स्टेडियममध्ये जाऊन प्लेयर्सला सपोर्ट करणं आणि त्याच्याने प्लेयर्स खूप मोटिवेट होतात. त्याच्यामुळे फॅन्स किंवा जे क्रिकेट प्रेमी असतील त्यांनी जास्तीत जास्त संख्येने जर ते तिथं अवेलेबल होत असेल तर प्लेयर्समध्येही जोश खूप निर्माण होतो आणि नक्कीच त्यांच्या फॉर्मवरती हा चांगला परिणाम होतो की प्लेयर्स जर फॅन्स जर आपल्याला सपोर्ट करत असतील आणि त्यांच्या समोर जर आपण चांगला परफॉर्मन्स केला तर नक्कीच चांगले एंटरटेनमेंट ही होते आणि जिंकण्याची खूप अपेक्षा असल्यामुळे आणि आपण ऍज अ प्लेयर जर आपण टीमला जिंकून दिलं तर खूप आनंदी वातावरण राहतं. नक्कीच अनुजाजी, तर हा सामना अतिशय उत्साहपूर्ण असा असणार आहे आणि इतरही पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेले होते. मात्र या सामन्याकडे आपलं लक्ष असेलच आणि ही चर्चा किंवा अशीच चर्चा आपल्याला कंटिन्यू सुरू ठेवायची आहे. अनुजाजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधण्यासाठी जोडले गेला त्याबद्दल. तर प्रसन्न सर, मी तुमच्याकडे येतोय. हा सामना अत्यंत हाय व्होल्टेज असा आहे, भारत पाकिस्तानचा सामना आहे. प्रत्येक सामन्यामध्ये तितकीच उत्सुकता आणि तितकंच प्रेशर असतं. खास करून अंपायरवर देखील हे प्रेशर असायला हरकत नाही की मौन असतं. आता यंत्रणा बदललेली आहे, कॅमेरे तितके अधिक ॲडव्हान्टेज बनलेले आहेत, तरी देखील या सामन्यामध्ये अंपायरवर तितकंच प्रेशर असेल. तर बघा, तुम्ही मगाशी जसं विचारलं की प्लेयर्स वर तो प्रेशर असतं का, की ते दबाव असतात का? बघा, हे सगळे आता ह्या पूर्ण प्रोफेशनल युनिट आहे आणि मग ते प्लेयर्स असतील, सपोर्ट स्टाफ असतील, अंपायर्स असतील, ह्या सगळ्यांकडे तो जो अनुभव आहे
मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑफिशिएट केल्याचा किंवा लोकल लीग्समध्ये ऑफिशिएट केल्याचा तो जो अनुभव असतो ना, त्या अनुभवाचाच वापर अशा हाय प्रेशर मॅचेसमध्ये होतो. आणि म्हणूनच काय की नेहमी जेव्हा अशा हाय प्रेशर मॅचेसमध्ये किंवा जे ऑफिशियल अपॉइंटमेंट्स होतात तेव्हा ऑफिशियल अपॉइंटमेंट जेव्हा होतात तेव्हा अनुभवी ते अंपायर्स असतात. आणि प्रेशर असं मला नाही वाटत की असणार आहे, कारण तो जो अनुभव त्यांच्याकडे आहे तो अनुभव आज ते ह्या मॅच मध्ये घेऊन येतील. आणि जसं तुम्ही म्हणालात की टेक्नॉलॉजी आहे, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आहे, DRS आहेत, आणि म्हणूनच आपण बघतो की मॅचेस अगदी स्मूथ केल्या जातात. आणि जसं मगाशी नदीम सर पण सांगत होते की हे सगळे प्रोफेशनल अपॉइंटमेंट्स असतात, न्यूट्रल अपॉइंटमेंट्स असतात, त्यामुळे अगदी प्रोफेशनली ह्या मॅचचं कंडक्ट केलं जातं. नक्कीच ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. मात्र तत्पूर्वी एक ऑपरेशन सिंदूर नंतर आज पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचं महायुद्ध रंगणार आहे. एकीकडे मॅचला राजकीय विरोध होत असताना दुसरीकडे क्रिकेट फॅन्समध्ये मात्र मॅचची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. टीम इंडियानं पाकिस्तानला लोळवत मॅच जिंकावी यासाठी रत्नागिरीमध्ये पारंपरिक पद्धतीनं गाराणं देखील घालण्यात आलंय. ते पाहूया. माझी आईशी महाकाली महा सरस्वती परमप्रजातन धरणदेव महाराजा वतन तुझी वाणी तुझी गाव तुझं राव तुझा ठाव तुझा 18 अधिकार तुझे कसं दांडेकर भालेकर तेंडुलकर बेसरकर सावंत सलवी निकम दलवी चालके फलके सगळे मिळून क्रिकेटपटू या मैदानात हजर झालेत महाराजा. सगळ्यांचा व्यवस्थित सांभाळ कर महाराजा. आमच्या भारताची क्रिकेटची टीम दुबईत खेळायला गेले महाराजा. आणि या आशिया कप मध्ये आज पहिल्यांदा पाकिस्तान बरोबर त्यांचा सामना होणार आहे महाराजा. त्या सामन्यामध्ये वया पाकिस्तानचा सुकडा साहेब होऊ द्या महाराजा. ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच वय पाकिस्तानची टीम भारताबरोबर खेळते महाराजा. त्याच्यामुळे जसं ऑपरेशन सिंदूर मध्ये जवानांनी आपले सगळी बाजी लावून लढले तसंच क्रिकेटपटू पण बाजी लावून लढू देत आणि पाकिस्तानचा सुकडा साफ करू देत महाराजा. सगळ्यांची विराटची बॅट सगळ्यांचं बॉल बिल व्यवस्थित चालू देत महाराजा. आणि आशिया कप घेणं आमची टीम भारतात येऊ द्या महाराजा. आणि असंच आमच्या सगळ्या क्रिकेटपटूंच्या पाठीशी उभा राहा महाराजा. हो महाराजा. तर रत्नागिरीमध्ये क्रिकेट रसिकांनी हे गाराणं घातलेलं आहे. आणि हे गाराणं का घालावं लागलंय तर पाकिस्तानचा संघ देखील दुबळा नाहीये. पाकिस्तान क्रिकेट संघात देखील अनेक गेम चेंजर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते गेम चेंजर्स नेमके कोण आहेत ते आपण पाहूया. तर पाकिस्तानचे गेम चेंजर्स आपण पाहतोय शाहीन आफ्रिदी. भारताविरुद्ध त्याची कामगिरी जर पाहायची झाली तर 3 मॅच त्यानं एकूण केलेल्या आहेत आणि या 3 मॅचेसमध्ये 4 विकेट्स त्यानं मिळवल्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. 31 धावांमध्ये 3 विकेट्स. तर त्याची इकॉनॉमी जर आपण पाहिली तर 7.83 ची इकॉनॉमी. तर दुसरीकडे आपण पाहतोय हॅरिस रऊफ हा देखील खेळाडू पाकिस्तानचा गेम चेंजर मानला जातो. त्याने एकूण 5 मॅचेस खेळलेल्या आहेत भारताविरुद्ध आणि त्याने एकूण 7 विकेट्स आतापर्यंत मिळवल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. 21 धावांमध्ये 3 विकेट्स. त्याची इकॉनॉमी राहिली आहे 8.15. तर मोहम्मद नवाज हा पाकिस्तानचा तिसरा गेम चेंजर म्हणावा लागेल. भारताविरुद्धची कामगिरी जर या नवाजची पाहायची झाली तर त्याने 3 मॅचेस भारताविरुद्ध खेळलेल्या आहेत. त्याने एकूण 52 रन्स या 3 मॅचेसमध्ये मिळवल्यात. विकेट्स त्यानं 6 पटकावलेल्या आहेत. तर त्याची इकॉनॉमी ही 8.25 इतकी राहिली आहे. तर अब्रार अहमद हा देखील खेळाडू तितकाच महत्त्वाचा आहे. T20 कामगिरी जर त्याची पाहायची झाली तर एकूण त्याने 17 मॅचेस खेळलेल्या आहेत आणि या 17 मॅचेसमध्ये 24 विकेट्स त्याने मिळवल्यात आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी ही केवळ 9 धावांमध्ये तब्बल 4 विकेट्स इतकी आहे. त्याची इकॉनॉमी जर पाहायची झाली तर 6.95 इतकी त्याची इकॉनॉमी आहे. तर पुन्हा एकदा पाहुण्यांकडे आपण जाणार आहोत. मी राजीव सर तुमच्याकडे येतोय. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला आणि चर्चा केली भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसंदर्भात तर पाकिस्तानचे खेळाडू देखील मजबूत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेम चेंजर्स जे आपण पाहिलेले आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता इतक्या जवळचे जितक्या मॅचेस झाले त्याच्या 14 मॅचेस पाकिस्ताननी T20 खेळले आहेत त्यात आणि त्याच्यातनं ते 10 मॅचेस जिंकले. पण या टीम बरोबर त्यांनी मॅचेस जिंकले त्याच्यात इंडिया आणि बाकी मोठ्या टीम्स कधी नव्हते. म्हणून त्यांचे जे परफॉर्मन्स आता दुबईलाही ते झालं आहे त्याच्यातही कोणताही मोठा कामगिरी त्यांच्या कोणत्याही बॅट्समननी दाखवली नाही. बॉलिंग पण तुम्ही बघा आता शाहीन आफ्रिदी आणि हरीश राऊफ
तुम्ही हे जो नाव घेतले 7 आणि 8चा ॲव्हरेज T20 मध्ये त्यांनी कन्सिड केला आहे. आणि इंडियाची जे बॅटिंग आहे T20 मध्ये 20 ओव्हरमध्ये फक्त 4 ओव्हर टाकण्याची संधी त्यांना मिळते आहे. आणि ओपनिंग मध्ये जेव्हा आपले बॅट्समॅन त्यांना जेव्हा अटॅक करतात त्यांचे जे बॅकअप बॉलर्स आहे ते पण इतके अनुभवी नसल्यामुळे भारताचा पल्ला हा केव्हाही अपर हँड मध्ये असतो. आणि मला असं वाटते की ह्या टीम मध्ये त्यांची बॅटिंग मध्ये इवन त्यांचे जे कर्णधार आहे ते कर्णधारचंही बॅटिंग चालली नाहीये इतक्यात, म्हणून ते विल बी स्ट्रगलिंग असं मला वाटते. कारण काय हेसन यांनी जे आता नवीन कोच म्हणून आले आहे त्यांनी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे बाहेर निघाल्यामुळे आपल्याला जास्त फरक नाही पडला. विराट कोहली आणि शर्मा रोहित म्हणजे गेल्यामुळे पण त्यांना त्रास होतो आहे कारण त्याचे सलमान आगा हा वन ऑफ द प्राईम बॅट्समॅन आहे आणि त्यांनी इतक्यात रन त्याचे नाही आहे, म्हणून दे विल बी स्ट्रगलिंग विथ दी फॉर्म. आणि सुफियान वगैरे ते जास्त एक्सपिरियन्स्ड स्पिनर्स नसल्यामुळे भारताचा आत्ताही पल्ला भारी आहे असं मला स्ट्रॉंगली वाटतो. आणि त्यांची फिल्डिंग केव्हाही ऑलवेज डायसी आहे. नक्कीच नक्कीच. मेनन सर, मी तुमच्याकडे येतोय. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की दुबईतील खेळपट्टी ही पाटा खेळपट्टी आहे. आजपर्यंत पाकिस्तानात सध्या जे काही क्रायसिस सुरू आहेत त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाहीये, मात्र क्रिकेटसाठी ते क्रायसिस क्रिकेट खेळाडूंसाठी तितकेच घातक आतापर्यंत ठरलेले आहेत. अशा वेळी पाकिस्तानातली खेळपट्टी आणि आता त्यांना दुबईमध्ये खेळायचं आहे, तर पाकिस्तानातल्या खेळपट्टीवर खेळलेले हे सर्व पाकिस्तानचे खेळाडू आता दुबईमध्ये खेळताना तितकेच आक्रमक आणि तितकेच आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असेल असं आपल्याला वाटतं? असं काय नाही. पाकिस्तान ते दे आर प्लेइंग अंडर प्रेशर. इंडिया इज अ टीम नंबर 1 टीम इन द वर्ल्ड. आणि ते पाकिस्तान आहे ना स्वतः प्रेशरला आले. काल तुम्ही बघितलं होतं की प्रेस रिलीजला प्रेस कॉन्फरन्सला बोथ कॅप्टन्स वर आणि ते काय त्यांची बॉडी लँग्वेज आहे ना कम्प्लीट डाऊन आहे. आणि मी स्वतः उद्या मी ग्राउंडला होतो, मी बघितलं. बट द वे दे आर नॉट दॅट टीम आणि तिला काय टीमवर्क नाही आहे त्यांच्यावर. आणि आमची इंडियन टीम आहे ना एक कंबाईंड टीम आहे, एक इंडिया आहे. म्हणजे एक मुठ्ठी बंद करेगा तो एक इंडिया बनता ना वैसा आहे. सो द थिंग इज दॅट की आमचे बॉलर आहे, आमचे 5 बॉलर आहे, 2 ऑलराऊंडर आहे, एक एक्स्ट्रा बॉलर आहे दुबे. ते बॉलिंग काही तुम्ही बघितलं अगेन्स्ट UAE. आणि बॅट्समॅन तुम्ही 9 नंबर 1 बॅट्समॅन आहे. आणि सगळं आहे ना T20 स्पेशलिस्ट बॅट्समॅन आहे. आणि कोणाला सांगायचं म्हणजे हार्दिक पांड्या ही इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट, द मॅन हू कॅन बोल वेल, हू कॅन बॅट वेल. सेकंड थिंग अक्षर पटेल, he can bowl well, he can bat well. Dubey, he can bowl also well now. I am seeing him last match. He is getting good pace. आणि हे स्वतः गुड बॅट्समॅन आहे, T20 स्पेशलाइज बॅट्समॅन आहे आणि इंडियन टीमला ते बसलं आहे. सेकंड थिंग तुम्ही बघा तो आमची जो दोन्ही ओपनर आहे दे आर हार्ड हिटिंग बॅट्समॅन. पाकिस्तान कान टेक लाईटली. आणि तुम्ही सांगितलं पाकिस्तानचे 2 फास्ट बॉलर आहे. शाहीन आफ्रिदी 2 ओव्हर फक्त ते आम्हाला थोडासा I don't think any impact will come against India. Indian batting is superb. I think India, if they bat, they will make 175 plus. नक्कीच मेनन सर, मी प्रसन्न सर तुमच्याकडे येतोय. ज्याप्रमाणे आपण चर्चा करतो आहोत मॅच संदर्भात, तुम्ही NDTV मराठीच्या या स्क्रीनवर खाली पाहत असाल की भारतीय संघासाठी गारणं घातलं जात आहे, कुठे यज्ञ सुरू आहेत आणि चाहत्यांकडून यज्ञयाग केला जातोय. अशाच प्रकारे पाकिस्तानात देखील आपण पाहतो की ज्या वेळी भारतीय संघ जिंकतो किंबहुना भारत पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मॅच हरतो त्यावेळेस पाकिस्तानचे जे फॅन्स आहेत ते TV फोडतात, पाकिस्तानी क्रिकेट संघातील खेळाडूंना अक्षरशः शिव्या घालतात. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघावर खेळाडूंवर कशा प्रकारे प्रेशर असेल? बघा आता ह्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आता आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की जर आकडे जर आपण पाहिले T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर आकडे पाहिले तर या 13 मॅचेसमध्ये 10-3चं वर्चस्व भारताकडे आहे. कारण 10 वेळा भारताने T20 इंटरनॅशनल मध्ये पाकिस्तानला नमवलेलं आहे. आणि मागच्या 2 जर आपण T20 वर्ल्ड कपच्या मॅचेस बघितल्या, मग मेलबर्नची मॅच असेल किंवा न्यूयॉर्कची मॅच असेल,
त्या दोन्ही T20 वर्ल्ड कपच्या मॅचेसमध्ये भारताने पराभूत केलं होतं ते पाकिस्तानला. त्यामुळे आपण नेहमी म्हणतो ना की जी रिसेंट हिस्ट्री आहे, मागचा जवळचा जो इतिहास आहे तो काय सांगतो ह्याकडे आपण नेहमी पाहत असतो. म्हणजे आधी कसं व्हायचं की पाकिस्तानची फास्ट बॉलिंग विरुद्ध भारताची फलंदाजी असं नेहमी एक कॉन्टेस्ट व्हायचं. पण आता जर आपण पाहिलं तर भारताकडे पण खूप चांगले फास्ट बॉलर्स आहेत आणि त्यामध्ये तर चॅम्पियन जसप्रीत बुमराह आहे. अर्शदीप सिंगनीही स्वतःला सिद्ध केलेलं आहे T20 क्रिकेटमध्ये. जसं मगाशी नदीम सर पण सांगत होते की शिवम दुबे आहे, हार्दिक पंड्या आहे, ऑलराऊंडर्स सगळे चांगले आहेत. आणि म्हणूनच आपण जेव्हा मॅचअप्सचा विचार करतो म्हणजे प्लेयर फॉर प्लेयर जर आपण मॅचअप करायला गेलो तर सगळ्याच पद्धतीने आपल्याला जाणवतं की ते वर्चस्व आकड्यांचं काय किंवा आकड्यांच्या पलीकडचं काय किंवा अनुभवाचं काय किंवा मोठ्या टुर्नामेंट्समध्ये ते प्रदर्शन केल्याचं काय हे सगळं भारताच्या बाजूनेच दिसतं. आणि म्हणूनच हे प्रेशर त्या खेळाडूंवर ते जाणवतं. आणि T20चे चॅम्पियन्स आहेत इंडिया आणि मागच्या काही मॅचेसमध्ये खास करून T20 इंटरनॅशनल्स मध्ये भारताने नमवलेलं आहे ते पाकिस्तानला, मग वर्ल्ड कप असेल किंवा एशिया कप असेल. आणि म्हणूनच तर वर्चस्व हे भारताकडे आहे. नक्कीच प्रसन्न सर. राजेश देशपांडे सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अंपायर आहेत ते. त्यांनी 1995 ते 2016 जवळपास 20 वर्ष BCCIच्या पॅनलवर अंपायर म्हणून काम केलेलं आहे. राजेश सर, आपलं स्वागत. मी मगाशी प्रसन्न सरांना प्रश्न विचारलेला होता की भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान अंपायरवर देखील एक वेगळं प्रेशर असतं. आता स्वतः तुम्ही अंपायर आहात, काय प्रेशर असतं या सामन्यादरम्यान? आवाज ब्रेक होते जरा. राजेश सर, माझा प्रश्न असा आहे की आपण स्वतः अंपायर आहात आणि प्रसन्न सरांना मगाशी मी प्रश्न विचारलेला होता की भारत पाकिस्तान सामना म्हणजे अर्थात हाय व्होल्टेज सामना, अशा वेळी अंपायरवर एक वेगळं प्रेशर असतं. तर स्वतः अंपायर आपण आहात, काय प्रेशर? आणि दोन्ही संघ हे मजबूत संघ आहेत यावेळी आणि दुबईमध्ये हा सामना होतोय. भारतीय रसिक देखील या सामन्याकडे डोळे लावून बसलेले आहेत. अंपायरची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरते. बरोबर आहे. प्रेशर हे तर अंपायरिंगचा एक भागच आहे. ज्यावेळी आम्ही अंपायरिंग सुरू केली तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं होतं किंवा शिकवलं गेलं होतं की प्रेशर हे हँडल करताच आलं पाहिजे. कुठलीही मॅच असो, मग ती भले साधी मुंबईची कुठली कांगालीक असो किंवा कुठली इंटरनॅशनल मॅच असो, IPL मॅच असो, प्रेशर इज इनएव्हिटेबल. म्हणजे प्रेशर हा अंपायरिंगचा एक भाग आहे, क्रिकेटचाच एक भाग आहे. आता जर मोठी मॅच तुम्ही म्हणता की भारत पाकिस्तान सारखी मॅच, ऍडिशनल प्रेशर असतं. ऍडिशनल प्रेशर एवढं असतं की लोकांची अपेक्षा, दृष्टिकोन वेगळा असतो बघण्याचा त्या मॅचकडे. कारण का नुसतं जर अंपायरिंग करायचं म्हटलं तर प्लेयर्स टू प्लेयर्स मध्ये खूप चांगली मैत्री असते, खूप चांगलं वातावरण असतं ग्राउंडवर. बरोबर आहे. फक्त जे बाहेरचं जे प्रेशर असतं ना, मीडिया किंवा काही इतर ठिकठिकाणचे, ते आपल्यावर थोडंसं हे करतं. पण तुम्हाला मी एक सांगतो, जर एकदा मॅच सुरू झाली ना, एकदा अंपायरिंग स्टंपच्या मागे उभा राहिला आणि बॉल पडला की मी तर सांगतोच, तुम्ही कोणालाही विचारा किंवा कुठल्या अंपायर्सने मी पण सांगतो आता नवीन एज्युकेटर असल्यामुळे, की एकदा का तुम्ही तिकडे उभा राहिला की तुम्हाला फक्त बॉलच लक्षात येतो. कारण का एवढं प्रेशर इतर ऍज इट इज असतं अंपायरिंग मध्ये की तुम्हाला या गोष्टीचं प्रेशर घेऊन चालत पण नाही आणि येत पण नाही. तुमचं पूर्ण फोकस त्या बॉलवर असतो, पुढे काय होणार त्याच्यावर असतं. त्यामुळे कधी मॅच सुरू होते कधी संपते कळत पण नाही. राजेश सर, अर्थात सामना हा भारत पाकिस्तानचा आहे, त्यामुळे क्राऊड देखील स्टेडियमवर प्रचंड प्रमाणामध्ये असणार आहे आणि अशा वेळी अंपायरला कॉन्सन्ट्रेशन करणं, अर्थात ज्याप्रमाणे बॅट्समनची नजर बॉलरवर असायला हवी असते त्याचप्रमाणे अंपायरची नजर देखील बॉलवर असणं तितकंच गरजेचं आहे. अशा वेळी कॉन्सन्ट्रेशन करणं किती जड जातं आणि ते कशा प्रकारे हँडल केलं जातं? अनुभवाने येतं. अनुभव ऑफकोर्स जसजसा तुम्ही हे होत जाता, मॅच्युअर होत जाता, एक्सपिरियन्स घेत जाता, तसं कॉन्सन्ट्रेशन लेवल, फोकस वाढतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या मॅच मध्ये, एवढ्या क्राऊड मध्ये तुम्हाला एखादी कॉट बिहाइंड, बारीकशी नेक वगैरे कशी ऐकू येते किंवा बॅकपॅड कॅचेस कशी ऐकू येते, हे कॉमन प्रश्न असतो की तुम्हाला कसं कळतं. की आम्ही प्रेक्षकात जेव्हा बसलेलो असतो तेव्हा आम्हाला तर काहीही ऐकू येत नाही आणि तुम्ही त्या ग्राउंडवर तुम्हाला डिसिजन द्यायचं असतं. म्हणजे आमचं बघणं वेगळं असतं आणि तुमचा दृष्टिकोन बघण्याचा वेगळा असतो. पण तुम्हाला एक परत सांगतो की एकदा का तुम्ही त्या 22 यार्डच्या इकडे गेलात, उभं राहिलात की एक तर प्रेक्षक थोडे लांब असतात. म्हणजे जेवढा त्रास प्रेक्षकांना होतो आणि किंवा आश्चर्य वाटतं की बाबा एवढं कसं आहे ना ऐकू येईल. त्यामुळे हे जे डिस्टन्स असतं काय 75 यार्ड 80 यार्ड जे डिस्टन्स असेल ते लांब असतं. प्लस तुमचा फोकस एवढा असतो बॉलवर की तुम्हाला म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही म्यूट होता की क्राऊड मधनं की काही आवाजच येत नाही.
जेव्हा ब्रेक होतो काही ओव्हर्स संपते तेव्हा असं कळतं अरे बापरे आपण एवढ्या मोठ्या क्राऊड मध्ये हो का. ते माझे पण मी 2-3 अनुभव सांगतो की मला एक अगदी बारीक निक्स सुद्धा IPL मध्ये ऐकू आलेले आहेत. म्हणजे आश्चर्य येते म्हणजे मला जसं नाही बरेच लोकांना. त्यामुळे जे लोकांना आश्चर्य वाटतं की हे कसं काय जमतंय ना तेवढं कठीण नसतं कारण अंतर जास्त असतं ग्राउंडच्या मिडल पासून ते प्रेक्षकांपर्यंत अंतर जास्त असतं प्लस अंपायरचा फोकस चांगला असतो. त्यामुळे ते कळतं प्लस नुसतं ऐकणं नसतं बघणं पण असतं की बाबा बॉल कुठून चाललंय काय काय करतोय बॉल डिफ्लेक्शन किती आहे ओव्हरऑल सायमल्टेनियस अपिलिंग आहे की नाही या बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणून मी म्हटलं ना अनुभव हा फार महत्वाचा आहे अंपायरिंग मध्ये. नक्कीच प्रसन्न सर, मगाशी ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की नागपूर, उज्जैन त्याचबरोबर लखनौ NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपण सध्या पाहतो आहोत. यज्ञयाग सुरू आहेत, होम हवन केले जात आहेत, रत्नागिरीमध्ये गारणं घातलं गेलेलं आहे. भारतीय संघ जिंकावा ही अपेक्षा आणि ही इच्छा अगदी प्रबळ आहे, प्रचंड आहे आणि अनेक लाईव्ह मॅचेसमध्ये आपण कॉमेंट्री केलेली आहे. अशा वेळी आज भारतीय संघाकडून आपल्याला आणि समस्त भारतीय जनांकडून काय अपेक्षा व्यक्त कराल? जर फॉर्म जर आपण पाहिला म्हणजे जसं आपण मगाशी चर्चा करत होतो की T20चे वर्ल्ड चॅम्पियन्स आहेत, ज्या प्रकारे भारत मागचे काही मॅचेस खेळत आलेले आहे आणि जसं मगाशी आपण ती चर्चा करत होतो की एक परिवर्तन आहे ह्या टीम मध्ये. कारण बघा जे सुपरस्टार्स आहेत विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन हे टीम मध्ये नाहीयेत. पण ज्या प्रकारे सूर्यकुमार यादवने नेतृत्व केलेलं आहे आणि या टीम मध्ये ना किंवा कुठल्याही T20 च्या टीम मध्ये जर तुम्ही बघितलं ना तर ऑलराऊंडर्स चांगले असणं महत्वाचं आहे. त्यामुळे जर आपण नुसत्या आकड्यांकडे पाहिलं किंवा त्या संतुलनाकडे पाहिलं, त्या टीम कॉम्बिनेशनकडे पाहिलं तर ओपनिंग मध्ये एवढे विस्फोटक आपल्याकडे ते फलंदाज आहेत. म्हणजे ओपनिंगला जर तुमच्याकडे अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल येत असतील, त्यानंतर तिलक वर्मा आहे, सूर्यकुमार यादव आहे, संजू सॅमसन आहे, हे झाले फलंदाज. ऑलराऊंडर्स मध्ये हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि त्याचबरोबर अक्षर पटेल आहे. बरोबर. स्पिनर्स बघा ह्या खेळपट्टीवर 3 चांगले स्पिनर्स, त्यामध्ये कुलदीप यादवचा चांगला फॉर्म, वरुण चक्रवर्तीचा भेदक मारा आणि अक्षर पटेलचा बरोबर अचूक मारा आणि त्याबरोबर जसप्रीत बुमराह सारखा एक चॅम्पियन 4 ओव्हर्स बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करणारा विकेट टेकिंग आणि इकॉनॉमिकल गोलंदाज. त्यामुळे ह्या सगळ्यांकडे जर आपण पाहिलं आकडे, परफॉर्मन्स आणि फॉर्म हे सगळं दर्शवतंय की टीम इंडिया एक बलाढ्य संघ आहे. नक्कीच प्रसन्न सर, आपल्याकडे वेळ संपत आलेला आहे. त्यामुळे मेनन सर, प्रसन्न सर, त्याचबरोबर राजेश सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर आता थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होणार आहे. 7:30 वाजता टॉस असणार आहे आणि 8 वाजता हा सामना सुरू होणार आहे. तर या संदर्भात अधिक चर्चा देखील आपण वारंवार करणार आहोत. मात्र एशिया कप चॅम्पियन भारत पाकिस्तान सामना दुबईमध्ये पार पडतोय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सामन्यावर अनेक स्तरातून टीका देखील होतीये. मुंबईतील क्रिकेट प्रेमीमध्ये देखील याबाबत अनेक मतमतांतर आहेत. याविषयी मुंबईतील क्रिकेट प्रेमींशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. आपल्या सोबत मुंबईतील काही क्रिकेट रसिक आहे, क्रिकेट प्रेमी आहे, नेमक्या त्यांच्या या सगळ्या संदर्भातल्या काय प्रतिक्रिया, काय भावना आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मुंबईतले एक मंडळ आहे, यांच्या माध्यमातून दरवर्षी स्क्रीन देखील लावण्यात येत असतो. मात्र आज त्यांची भूमिका काय आपण जाणून घेणार आहोत. आज आपण जर बघितलं तर T20 असेल, त्यासोबतच IPLच्या वेळी तुमच्या माध्यमातून या हॉलमध्ये स्क्रीन लावण्यात येत होता. आज तुमची काय भूमिका आहे? ह्यावर्षी स्क्रीन लावण्यात आली नाही आहे कारण आम्हालाही वाटतं असं की पहलगाम जो अटॅक झालेला आहे त्याला कुठेतरी विरोध झाला पाहिजे होता आणि ही मॅच झाली नाही पाहिजे होती. कुठल्याही स्तरावर पाकिस्तानशी कुठलेही संबंध ठेवण्यात नाही आले पाहिजे होते. पण ठीक आहे, आता काय मॅच होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत काय माहिती डिसिजन चेंज होतोय की नाही माहीत नाही. पण ही मॅच नाही झाली पाहिजे आणि जरी झाली तरी इंडिया त्याच्यामध्ये म्हणजे जसे आपल्या सैन्यांनी वगैरे त्यांची फील्ड गाजवली तशी आजची फील्ड त्यांनी पण गाजवली पाहिजे. जो भारत पाकिस्तान सामना आहे तो खऱ्या अर्थाने झाला नाही पाहिजे. कारण नुकत्याच काही दिवसापूर्वी पाकिस्तानमधील काही दहशतवाद्यांनी पहलगाममधील आपल्या देशवासियांचा त्यामध्ये निष्पाप बळी गेलेला आहे. त्यामुळे त्या निष्पाप बळी गेलेल्या नागरिकांच्या श्रद्धांजली म्हणून हा सामना झाला नाही पाहिजे. खऱ्या अर्थाने याचा विरोध केला पाहिजे. भारत सरकारने पण याचा विरोध केला पाहिजे. खरं तर हीच भूमिका आहे की हा सामना खेळवलाच नाही पाहिजे होता, आपण खेळलाच नाही पाहिजे. काही लोक युद्धाची आणि क्रिकेटची तुलना करतात. ते म्हणतात की नाही, हे युद्ध नाही आहे. 4-5 धंदेवाईक माणसांसाठी 8,000 करोड जातील म्हणून आपला देश विकायचा, ही आपली संस्कृती नाही. आपण भारतीय आहोत, आपण धंदेवाईक नाही आहोत. याचा विचार करायला पाहिजे आपल्याला. कारण धंदा वेगळा आणि आपला देश वेगळा.
देश धंद्यापेक्षा वेगळाच असायला पाहिजे. एक मतप्रवाह असा देखील आहे की ते लोक म्हणतात की क्रिकेटला क्रिकेटसारखं बघितलं पाहिजे, खेळ आणि देशाच्या ज्या तेढ असते ते मध्ये आणली नाही पाहिजे. ते बरोबर आहे, पण आपला हा सामना खरं भारतीय भूमीवर होत असता तर आपण थांबवू शकलो असतो. पण आता दुबईला होणार आहे तर आपण तसंही थांबवू नाही शकणार आहे, पण आपण निषेध नक्की व्यक्त करू शकतो. आपण बघतोय अनेकांच्या यामध्ये देखील लोकांच्या भावना आहे. काही लोक म्हणतात की सामना हा सामन्यासारखा झाला पाहिजे, काही लोक म्हणतात की सामना होऊच दिला नाही पाहिजे. आणि या सगळ्यात जर हा सामना भारतात असता तर भारतीयांनी हा सामना होऊ दिला नसता, अशा देखील काही प्रतिक्रिया येतात. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या या सामन्याचा सर्व स्तरातनं निषेध हा मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई. तर क्रिकेट रसिकांकडून अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. भारत पाकिस्तानच्या या हाय व्होल्टेज सामन्याकडे आपलं लक्ष असणार आहे. NDTV मराठीवर बॉल टू बॉल अपडेट्स या सामन्याचे आपण पाहू शकणार आहात. मात्र बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.